आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज परभणी शहरातल्या पेडगाव रोडवरील रायगड नगरमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। रायगड नगर येथील लहान बालक, महिला व सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते। हा मार्च रायगड नगर, सुजाता नगर, जुना पेडगाव रोड मार्गे काढण्यात आला, तर जिंतूर रोडवरील विसावा फाटा इथं या कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। सकल मराठा समाजाकडून उद्या सकाळी 11 वाजता शहरात 3 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। मराठा आरक्षणासाठी उद्या सकाळी 11 वाजता वसमत रस्त्यावरील काळी कमान समोर, जिंतूर रस्त्यावरील विसावा फाटा आणि गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। तसंच 1 ऑक्टोबरला परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात येणार असून आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून गावागावातून शहरामध्ये जाणारा संपूर्ण शेतमाल बंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा आंदोलकांनी आज दुपारच्या सुमारास तहसीलदार यांच्या गाडीवर दगडफेक करून नुकसान केलं असून यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या आहेत। पूर्णा शहर व तालुक्यात मराठा आरक्षणासाठी शहरासह गावात साखळी उपोषण सुरू असून काही गावामध्ये आमरण उपोषण सुरू झाली आहेत। सोमवारी पूर्णा तालुक्यातल्या 22 गावातील नागरिकांनी लेखी निवेदनं सादर केली असून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे। दरम्यान आज दुपारी 3 वाजता आंदोलकांनी घोषणा देत तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केली आहे। यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर, तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। परभणी तालुक्यातल्या पोखरी नरसिंह येथील नागेश रंगनाथ बुचाले या 35 वर्षीय युवकानं आज 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1च्या दरम्यान विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। पोखर्णी येथील इंदिरानगर भागात राहणारे नागेश बुचाले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या विवंचनेत शहरातील एका विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे। घटनास्थळी DYSP राजेंद्र शिरतोडे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, फौजदार संजय वळसे, बळीराम मुंडे आदींसह ग्रामस्थ व समाज बांधवांनी धाव घेतली। विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला व नंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मानवत तालुक्यातल्या मानोली या गावातील 10 ते 15 युवकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावामध्ये असलेल्या जलकुंभावर चढून शौर्य स्टाईलनं आंदोलन केलं। या आंदोलनाला भेट देण्यासाठी तहसीलदार रणजित सिंह कोळेकर गेले असता त्यांची गाडी फोडून काही युवकांनी आपला रोष व्यक्त केला आहे। सकल मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत पेटला असून आधी साखळी उपोषण व त्यानंतर आमरण उपोषण सुरू आहेत। त्यातच मानोली या गावातील काही तरुणांनी शौर्य स्टाईल आंदोलन करण्याचा पवित्रा घेत जलकुंभावर चढून त्यांनी आंदोलन केलं। या तरुणांना खाली उतरण्यासाठी बराच विनंती करण्यात आली, मात्र कोणाच्या विनंतीला मान न देता हे आंदोलन कायम ठेवण्याचा पवित्रा घेतल्यानं सर्वजण हतबल झाले। शेवटी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी भेटण्यासाठी व त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी गेले होते, त्यावेळी संतप्त आंदोलकांनी तहसीलदार यांच्या शासकीय गाडीच्या दगडानं काचा फोडल्या आहेत। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान 1 नोव्हेंबर रोजी शहरातल्या अन्नपूर्णा लॉन्स, जिंतूर रोड इथं आयोजित करण्यात आलं होतं। मात्र काही अपरिहार्य कारणास्तव सदर कार्यक्रम तात्पुरता पुढे ढकलण्यात आला असून लवकरच जिल्हा प्रशासनाकडून नवीन तारीख कळवण्यात येईल असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळवले आहे। विकार अनेक, ठिकाण फक्त एक।
डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आपण लग्न सुद्धा करणार नाहीत, असं येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव गोगलगावकर यांनी जाहीर केलं आहे. जिल्हा प्रशासनाला जाधव यांनी एक निवेदन सादर केलं असून त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी शहरातल्या कच्ची बाजार सरदार पटेल कॉर्नर रस्त्यावर 3 मोठमोठे 3x4 आकाराचे खड्डे निर्माण झाले असून या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती महापालिकेच्या वतीनं त्वरित करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार सुरेश वरपुडकर यांनी आज सायंकाळी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा सुपूर्द केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपण सर्वस्वी पाठिंबा देत असून सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्यात यावं. तसंच धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मागील कित्येक वर्षापासून याचा लढा सुरू आहे. त्याची दखल न घेता धनगर समाजाला हक्काचं आरक्षण देण्याची भूमिका शासन घेताना दिसत नाही. त्यामुळे धनगर समाजाला उपेक्षित वर्गातील आरक्षण जाहीर करावं. मुस्लिम बांधवांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या आरक्षणाची गरज आहे ते आरक्षण द्यावं, यासाठी विधानसभा सदस्यपदाचा आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्याकडे देशमुख यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. सकल मराठा समाज आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन राजीनामा मंजूर करण्यात यावा असं त्यांनी या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. सकल मराठा समाजाचं आरक्षण प्रश्नावर राज्यभर आंदोलन सुरू आहे. मराठा व धनगर आरक्षण प्रश्नी विधानसभा व लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी राज्यपाल व राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे केली आहे. संसदेचं व विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं व मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी डॉ. राहुल पाटील यांनी केली आहे. रेड ॲपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. आश्रय सेवाभावी संस्था व गगनमरी फाउंडेशनच्या वतीनं 19 नोव्हेंबर 2023 रोजी परभणी जिल्ह्यात पहिल्यांदा थायलंड येथील 6 फुटाच्या 50 आकर्षक बुद्धरूप मूर्तीचा वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. सिद्धार्थ हातीआंबे यांनी दिली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. दिव्यांग कल्याण विभागाच्या मार्फत दिव्यांगाच्या दारी हा कार्यक्रम रद्द करून त्या कार्यक्रमावर उधळण करण्यात येणारा शेष निधी दिव्यांगांवर खर्च करावा अशी मागणी संतप्त दिव्यांगांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर संजय वाघमारे, सुनील लहाने, सुरेश वावळे, ज्ञानदेव ढोले, सय्यद मोबिन, अनिल पामे, ज्ञानोबा भरोसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. शेतकऱ्यांनी कारखानदारांना भाव जाहीर न करताच ऊस घालण्याची घाई केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ लवंदे तसंच त्यांच्या सहकाऱ्यांनी आज आमडापूर फाट्यावर बळीराजा कारखान्याकडे जात असताना ट्रॅक्टर अडवून वाहनाच्या सर्व चाकांमधील हवा सोडून दिली. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. येलदरी कॅम्प येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला मानकेश्वर येथील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाच्या वतीनं सावंगी म्हाळसा सर्कल अंतर्गत साखळी उपोषण सुरू असताना मानकेश्वर येथील बहुसंख्य विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. अँटी करप्शन ब्युरो परभणीच्या कार्यक्षेत्रामध्ये 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान
दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। या सप्ताहाचा शुभारंभ पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून खात्याद्वारे भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अशोक इपर यांनी दिली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। सेलूच्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे। संतोष कोडगिरकर यांचे हस्ते सप्ताहाला सुरुवात करण्यात आली। मंडळ कार्यालयाच्या आदेशानुसार संस्थेसाठी अखंडतेची शपथ घेण्यात आली। यावेळी अविनाश जोशी, योगेश जायभाये, नागेश पुराणिक, सुनील वाकळे, शमशुद्दीन शेख, गोपाळ गाडगे, शिवाजी आगाव, अजय पुंडलिक, प्रजापती जगताप आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणी जिल्ह्यातील निवडणूक विभागाशी संबंधित सर्व नायब तहसीलदार, अव्वल कारकून व महसूल सहाय्यक तसंच तांत्रिक सहाय्यक यांची आढावा बैठक उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला। त्याचप्रमाणे सरळ सदर मतदार यादी मधील नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी करण्याचा व नवीन मतदारांनी नावनोंदणी करण्याचा उपक्रम यावेळी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। खरीप पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न झाल्यानं शेतकऱ्यांना अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। ही घटना आज 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता मानवत तहसीलदारांच्या दालनामध्ये घडली आहे। आज दुपारी 1 वाजता शेतकरी संघर्ष समितीचे गोविंद गाडगे, सूरज काकडे, लक्ष्मण शिंदे, नामदेव काळे यांच्यासह 10 ते 15 शेतकरी तहसील कार्यालयात गेले। यावेळी गोविंद गाडगे यांनी आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, तालुका कृषी अधिकारी व ICICI इन्शुरन्सचे व्यवस्थापक उपस्थित होते। घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा व्यवस्थापकांनी 10 नोव्हेंबरच्या आत 25% अग्रिमची रक्कम देण्याचं आश्वासन दिलंय। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणी शहरातल्या नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात अतिक्रमण होत असून हे अतिक्रमण हटवावीत अशी मागणी करण्यात आली। स्टेडियम परिसर इथं या पुतळ्यासाठी जागा आरक्षित केलेली असून त्यावर मोठ्या प्रमाणावर आरक्षण होत आहेत। त्यामुळे हे आरक्षण हटवावीत अशी मागणी आज करण्यात आली। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। मांडाखळे येथील निसर्गरम्य परिसरानं नटलेल्या इंद्रायणी देवी माळावर इंद्रायणी देवस्थान येथील देवीच्या दर्शनास व इंद्रायणी देवी माळास देवराई मार्ग प्रदक्षिणा करण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी 7व्या माळेला व 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाखोच्या संख्येने आलेल्या भाविक भक्तांसाठी प्राध्यापक किरण सोनटके मित्रमंडळ व ज्ञानसाधना प्रतिष्ठान यांच्या वतीनं भव्य महाप्रसाद, चहा व मिनरल वॉटरचं आयोजन करून महाप्रसाद देण्यात आला। यावेळी लाखोच्या संख्येनं भाविक भक्त इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी आले होते। गेल्या 21 वर्षापासून ही महाप्रसाद, चहा व मिनरल वाटपाची परंपरा प्राध्यापक किरण सोनटके यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली। दरम्यान या मागणीसाठी गुट्टे यांनी समर्थकांसह आज एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं। मराठा व धनगर बांधवांच्या मागण्या आणि लढाईस पाठिंबा देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपासून बनपिंपळा येथील आपल्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं। त्याप्रमाणे ते आज सकाळपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले होते। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। देशातील लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक युवतींनी आपल्या मतदारसंघातील मतदार यादीत नाव नोंदणी करावी असं आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी केलं। शारदा महाविद्यालय आणि तहसील कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी विशेष नवमतदार जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, प्राचार्य श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणी तालुक्यातल्या धार इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय नेते मंडळी यांना गावात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे। याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनावर सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणी तालुक्यातल्या पोखर्णी इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं असून या उपोषणात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होत आहेत। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अंतरवालीच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। मानवत शहरातल्या टिपू सुलतान चौक बांगड प्लॉट इथं पसरलेल्या दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे शेख शहबाज शेख सिराज यांचा डेंग्यूचा आजार होऊन 23 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला। याला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कारणीभूत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेख मुस्ताक शेख सुलतान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे।
रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.